त्या ठिकाणी आदरणीय दादा हे प्रचंड मताधिकारी निवडून येणार आहे. आम्हाला याहीपेक्षा जास्तीचं बोलणं उचित नाहीये. आज या ठिकाणी जाता जाता एकच मुद्दा सांगतो. आज पंकजा मुंडे आमच्या मतदारसंघात म्हणजे दादाच्या मतदारसंघात कन्नड तालुक्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी कबूल केलं. खोटं सांगत नाही. हेलिकॉप्टर मधून उतरल्याच्या नंतर जे 2-5 लोक होते त्यात माझा एक पंटर होता. काही त्या ठिकाणी म्हणाल्या लोकांना बघितल्याबरोबर 100-150-200 लोक त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सांगितलं की तुमचा उमेदवार पडणार आहे. पब्लिक म्हणून बंधूंनो आज या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा याहीपेक्षा जास्त बोलणं मला उचित नाहीये. वेळेचं बंधन आहे. 10 वाजता थोडा वेळ बाकी दादाचं भाषण असल्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण पुन्हा एकदा मला या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. पण जाता जाता एकच सांगतो, एकच फॅक्टर आपलं बटन दाबून दादाला प्रचंड मताने लोकसभेत पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या इथे जे मुलं उभे त्यांना विनंती करतो, आपल्या माता भगिनी तुमच्या मागे बसलेले आहेत, थोडं तू मागे सगळा प्लीज, त्यांना बघू द्या. भैया तुझं बसलेला, तुला पण विनंती आहे कृपया तू मागे सर प्लीज, त्यांना बसू द्या थोडस. भगवे स्वराज्य प्रतिष्ठान यांचा पण आपला जाहीर पाठिंबा, जनसेवा संघटना औरंगाबाद यांचा पण पूर्ण पाठिंबा. यानंतर मी आपल्यामध्ये जास्तीत जास्त 5 मिनिटाची वेळ घेतो. बाबाजी आलेले आहेत आश्रमामधून जनार्दन स्वामीच्या, यांना 1-2 मिनिटं बोलायला लावू, नंतर डायरेक्ट दादाला भाषण करायला लावू. मी जनार्दन स्वामी आश्रमाचे जे बाबाजी भक्त परिवारातील अरविंद मुक्तेश्वर महाराज यांना विनंती करतो, कृपया आपण आपलं मनोगत थोडक्यात वाढावं. सांगितलं त्याला साऊंडवाल्यांना विनंती आहे, मागे थोडा आवाज कमी जातो आहे, कृपया आपण त्याची जरा दक्षता घ्यावी. धन्यवाद. सर्वप्रथम आपण इथे एक जय जयकार करणार आहोत व त्यानंतर शांतिगिरी बाबांनी काही संदेश सांगितला आहे, तो संदेश आम्ही सर्वांशी शेअर करणार आहोत. अगदी छत्रपतीची लेकरं असल्यासारखा जय जयकार मात्र झाला पाहिजे ही अपेक्षा आहे सर्वांकडून. तयार? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. हर्षवर्धन दादा आगे बढ़ो, हर्षवर्धन दादा आगे बढ़ो. खूप छान, खूप सुंदर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन. त्याचप्रमाणे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मृतीला सुद्धा वंदन. हा मंच असा आहे, योग्य व्यक्तीला स्थान या मंचावरती आहे, म्हणून हे बोलणं गरजेचं वाटलं आम्हाला. दररोजच्या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे लोक भेटत असतात व काही तरुणही भेटले आणि त्यांनी सांगितलं, महाराज संभाजीनगरमध्ये बदल झाला पाहिजे. We want to change this time. We want to new face. We want to young face. We want to civilized face. We want to ground water personality this time. त्यांचं म्हणणं आहे, जमिनीवर चालणारा नेता आम्हाला हवा आहे, यंग फेस आम्हाला पाहिजे आणि संभाजीनगरमध्ये बदल झाला पाहिजे आणि तो आम्ही करणार असा निर्धार आजच्या तरुणांनी व्यक्त केला आहे. तरुणांच्या वेगवेगळ्या संघटनांनी म्हटलंय, देशाला नेतृत्व वेगळं हवं होतं, देशाने चूज केलं, निवडलं. उत्तर प्रदेशला एक वेगळं नेतृत्व हवं होतं, त्यांनी ते चूज केलं, बदललं. आम्हाला एक नवीन नेतृत्व हवे आणि ते आम्ही बदलणार, कारण हा यंगिस्तान आहे. 65 करोड जे लोक आहे ते यंग लोक आहेत. म्हणून या व्यासपीठावर आजचं जे नेतृत्व आहे, सामान्य माणसाचं नेतृत्व आहे, कॉमन माणसाचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्यामुळे आग्रहाची विनंती आहे, 23 तारखेला आपल्याला एक इतिहास घडवायचा आहे. 20 वर्षामध्ये जे नाही झालं, जे कोणी करू शकलं नाही, ते मात्र आपल्याला आता करायचं आहे. हा एकमेव असा माणूस आहे ज्यांनी संभाजीनगरच्या सर्व नेत्यांना सांगितलंय की हिंमत असेल तर रस्त्यांच्या मुद्द्यावर माझ्यावरती राजकारण, माझ्याबरोबर राजकारण करा. हिंमत असेल पाण्याच्या मुद्द्यावरती राजकारण करा. हिंमत असेल बेरोजगारीवर बोला. बाकी खान अशा तुच्छ राजकारणात बोलून 20 वर्षात जे तरुणांना फसवलं तसं आम्हाला फसवू नका.
एकमेव असा नेता आहे ज्यांनी सर्वांसमोर मांडी थोपटली आणि ठाण्या वाघासारखा डरगळी हा फोडतोय. म्हणून सर्व तरुणांना आमचं सांगणं एकच आहे की कुणाच्याही अफवांमध्ये येऊ नका आणि योग्य व्यक्तीला मतदान करा हे आग्रहाचं सांगणं आहे. बाबाजी परिवार पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्राउंड लेवल पासून संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात बूथ नियोजन लागलेलं आहे. या सर्व तरुणांना जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज व शांतिगिरी बाबांच्या वतीने खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. बाबाजी परिवाराच्या अहोरात्र मेहनत घेणारे काही गुरुबंधू इथं आहे त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. राजेंद्र पवार असतील, गणेश दादा असतील, धर्मयुद्ध संघाचे कैलाजी कुराडे असतील यांचंही खूप खूप अभिनंदन. परत जाता जाता आपल्याला एक जय जयकार करायचा आहे. मात्र हा जय जयकार दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे. रेडी? छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय. बाबाजी जय महात्माजी. मी यानंतर सिडको अडकोटा नेहमी सहकार्य करणारे मिलिंद पाटील यांना विनंती करतो आपण 2 मिनिटं आपण मनोरंजन करावं. भाऊ मी 2 नाही फक्त 30 सेकंद घेतो कारण की मला माहिती आहे तुमच्या दादाबद्दल माझ्याबद्दल नाहीये. परंतु मी सिडको हडको वासियांच्या वतीनं बोलतोय की आता कन्नडचे थोरात साहेब बोलले की म्हणे आम्ही कन्नडहून दादाला लीड देऊ. अरे तुम्ही काय लीड द्याल? आमचं सिडको जय हिंद जय महाराष्ट्र. अखिल भारतीय युवा मराठा महासंघातर्फे दादांना पाठिंबा, राज छत्रपती कॉलनी हरसूट यांचा पण पाठिंबा. मी आता आपल्या सर्वांसमोर दादांना विनंती करतो, दादा आपण असं सखोल असं मार्गदर्शन करावं. माननीय हर्षवर्धन दादा जाधव यांना विनंती करतो. छत्रपती शिवप्रभूंना मानाचा मुद्रा, सर्वच राष्ट्रपुरुषांना, सर्व राष्ट्रमातांना माझा मानाचा मुद्रा, आपण सर्व मायबाप मतदार बंधू भगिनींना सुद्धा माझा मानाचा मुद्रा. सर्वप्रथम या ठिकाणी आपण सर्वजणांनी वेळ काढला. ही सभा सुरू असल्यामुळे बऱ्याचशा वाहनधारकांना थोडासा त्रास झाला. प्रथमतः मी तुमचे इथं आल्याबद्दल आभार आणि ज्या वाहनधारकांना त्रास होतो त्यांना मी क्षमा मागतो. मित्रांनो, लोकसभेची निवडणूक आहे. अख्ख्या देशामध्ये निवडणुका चालू आहे. आपला देश लोकशाहीचा देश आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या सभा कार्यक्रम हे होणं हे आलंच. आणि म्हणून काही लोकांना त्रास होत असेल तर कृपया तुम्ही थोडं समजून घ्या. मित्रांनो, आपण एका अशा वळणावर आज आहोत औरंगाबाद जिल्ह्याचे लोक की आपल्या समोर 2 रस्ते आहेत. एक रस्ता तो आहे जो गेल्या 20 वर्षापासून आपण चाललो. मग त्याच्यात हिंदुत्व आलं, त्याच्यामध्ये भगवं पाहिजे का हिरवं पाहिजे आलं, अनेक गोष्टी ज्या आतापर्यंत आल्या या सगळ्या त्या गोष्टी आल्या. आणि एक दुसरा रस्ता आहे जो नवीन रस्ता आहे. आणि हा नवीन रस्ता त्या ठिकाणी आपल्यासाठी खुला आहे, मोकळा आहे. आपल्याला ज्या दुर्गण्या रस्त्यातून आपण चाललो त्यांनी आपल्याला काय फळ दिलं आणि जो नवीन रस्ता आपल्या समोर उभा टाकलेला आहे तो आपल्याला काय फळ देणार ह्याच्यावरती विचारमंथन होणं गरजेचं आहे. निश्चितच जो जुना रस्ता होता त्यांनी आपल्याला काही फार चांगले दिवस दाखवले नाहीत आणि म्हणूनच कुठेतरी आता बदल पाहिजे या भूमिकेत आपण सगळेजण आलेलो आहोत. पण आता नवीन रस्ता त्या ठिकाणी सिलेक्ट करत असताना मला असं वाटतं की आपण चेक करून सिलेक्ट केला पाहिजे. बरेच लोक म्हणतात हर्षवर्धननी मराठ्यांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला आणि म्हणून मराठे एकवटले आणि हर्षवर्धनच्या सभांना गर्दी होते. असं नाहीये. हर्षवर्धनच्या सभेमध्ये 18 पगड धर्माचे लोक नुसते मराठे.
त्यामुळे गर्दी फक्त मराठ्यांचीच होते असं नाही. आज गर्दी सगळ्या जाती धर्मांची होते, मुस्लिम समाजाची सुद्धा होते. आणि हे सगळं का होतं? मला कधी कधी माझे राजकीय विरोधक विचारतात की हर्षवर्धन, तू तर इतका नौखा आहेस, तुझा पक्षही नौखा आहे, घालतो टी शर्ट जीन्स, पब्लिक कशी जमते? सर आम्ही एवढे कडक कपडे घालून आमची पब्लिक जमत नाही, तू शेवडे कपडे घालून तुझी पब्लिक जमते. म्हणते हीच गंमत आहे. त्याचं कारण असं आहे की मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसासाठी मी लढा उभारलेला आहे. आणि म्हणून आता या नवीन रस्त्यावर चालताना ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की कोणत्या रस्त्यावर आपण नेमकं चाललेलो आहे. या ठिकाणी जी काही चर्चा, आता माझ्याकडे चिठ्ठी पाठवली त्यांनी, तुमच्याबद्दल असं बोलतात, तुमच्याबद्दल तसं बोलतात, बोलणारच झाले म्हटलं. पण हर्षवर्धन जाधव काय आहे ही सुद्धा गोष्ट मला असं वाटतं समजून घेणं आवश्यक आहे. हर्षवर्धन जाधव काही सुपर हिरो नाही आहे. तो काही सुपर हिरो नाही. तो एक सर्वसामान्य तरुण आहे. त्याच्या आईवडिलांनी त्याला शिकवलंय की लोकांशी प्रामाणिक राहा. फक्त लोकांशी प्रामाणिक राहा. पोट भरायपुरतं प्रत्येकाला परमेश्वर देतो, कोणी आजकाल लोकांशी झोपत नाही. पण जे काय आयुष्य आपण जगतो ते प्रामाणिकतेने जर जगलं तर लोक डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. माझ्या आई वडिलांचं सिद्धांत आहे. माझ्या कन्नड तालुक्याचं मी नेहमी उदाहरण देतो. का? कारण मला उदाहरण देण्यासाठी उदाहरण मी स्वतः तयार केलेलं आहे. आज ज्यावेळेला मी तरुण मुलं बघतो मला वाईट वाटतं. सोन्यासारखी कवळी कवळी मुलं आज आत्महत्येकडे वळायला. का वळतात तुम्ही आत्महत्येकडे? काय येतं ना डिप्रेशन? एमपीएससी द्यायला जातात, मार्क कमी पडतात, कुठेतरी नोकरी शोधायला जातात, तिथे नोकरी मिळत नाही, कुठेतरी लोन घ्यायला बघतात, धडपड करायला बघतात, बँक मॅनेजर उभं करत नाही, म्हणून डिप्रेशन कडे जातात. हाऊस आहे का डिप्रेशन? पण फ्युचरच दिसत नाही आणि म्हणून ऑटोमॅटिकली माणूस खचतो. मी त्या ठिकाणी माझ्या कन्नड तालुक्यामध्ये जिथे मी आमदार होतो, आता मी नाहीये, ज्यावेळी परिस्थिती मी बघितली तेव्हा मी याचा विचार केला. मी म्हटलं नुसतंच त्या ठिकाणी परिस्थितीकडे बघत बसण्यापेक्षा आपण काहीतरी करूया. आणि मी मनाची खुणगाड बांधली की जास्तीत जास्त तरुणांना मी मुद्रा लोन त्या ठिकाणी मिळवून. आणि बघता बघता कमी नाही 3,000 मुलांना मी मुद्रा लोन त्या ठिकाणी मिळवून दिली. 3,000. पोटा वळायला लागले. नुसताच निवडणुकीमध्ये पोरांना दारू पाजायची, धाबे दाखवायचे आणि त्यांचा सत्यानाश करायचा, हा गांधीपणा मी कधीच करा. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका सगळ्यांना माहिती आहे. कन्नड तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मी पीक कर्जाचे मेळावे घेऊन पीक कर्ज उपलब्ध करून दिले. ज्या वेळेला एखादा तरुण बँकेत जातो त्याला उभं करत नाही, तर शेतकरी जाईल तेव्हा कुठून उभं करतील? घाणेरड्या नजरेने शेतकऱ्यांना पाहण्याची सवय या बँकेच्या लोकांना. इज्जत देत नाही. शेतकरी कर्ज मागायला आला तो भिकारी आहे अशा पद्धतीने वागवतात. पण माझ्या कन्नड तालुक्यामध्ये ते रयतेचं राज्य आहे. मी घरात पाठवलं बँकेच्या लोकांना आणि सांगितलं की चल शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी तुला पाठवतो. पीक कर्जाचे मेळावे घेतले आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिलं. मला आज अभिमान आहे की या संबंध जिल्ह्यामध्ये जर पीक कर्जाचे मेळावे घेऊन त्या ठिकाणी कुठे पीक कर्ज दिलं गेलं असेल तर ते फक्त आणि फक्त कन्नड तालुक्यात दिलं. हे माझं काम आहे. हे माझं काम आहे. आणि आज मी माझ्या कामावर तुमच्याकडे मत मागतो. मी कुठल्या जातीवर तुमच्याकडे मत मागत नाही. आज तुम्ही माझ्याकडे अपेक्षाही बघताय. आता ही पोरगी मला म्हटली, दादा तुम्ही असेच राहाल का नंतर? तुम्ही असेच राहा, तुमच्यावर अशीच राहील. पोरगी तुला शब्द देतो
त्याचं कारण असं आहे की आमच्या आई वडिलांनी आयुष्यभर आम्हाला असंच करू. आमच्या घरात 6 टन आमदारकी आहे, पण आमच्या खांद्यावर खादीचे कपडे लवकर चढत नाही. कारण आम्ही निक्षून सांगतो की आम्ही फक्त आणि फक्त जनतेचे आहोत, आम्ही कोणाचेच नाही दुसऱ्याचे. हे जे लोक टीका करतात आमच्यावर, या पक्ष बदलतो, अमुक करतो, ढमुक करतो. अरे माझ्या वडिलांनी पण स्वतंत्र पक्ष काढला होता, पण कोणासाठी काढला होता? रयतेसाठी काढला होता. मराठवाड्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्राचे लोक अन्याय करायचे, त्यावेळेला माझे वडील डरकाळी फोडायचे. त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी वरिष्ठ लोकांशी भांडण व्हायचं. वरिष्ठ लोक त्यांना म्हणायचे रायबांची शांत व्हा. रायबांची शांत होत नव्हते, मराठवाड्यासाठी लढत होते, म्हणून त्या ठिकाणी भांडण व्हायचे. त्या ठिकाणी माझ्या वडिलांना स्वतंत्र पक्ष काढावा लागला. माझ्या सुद्धा तोच प्रसंग आला. मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या वेळेला ज्यावेळेला मी भूमिका घेतली की तरुण पोरं मरतायत आणि शासन काही करत नाहीये, तर माझा राजीनामा घ्या. त्याला शिवसेना माझ्यावर अंगावर आली आणि मला म्हटली अरे असं कसं, तू आमच्याकडे आमदार झाला. मी म्हटलं तुमच्याकडे नाही झालं, जेव्हा मनसे बोलू तेव्हा तुमचं डिपॉझिट काढलेलं होतं. आमच्यामुळे आमदार झाला, आपल्या गप्प बैस. म्हटलं गप्प नाही बसणार, माझी पोरं मारताय तरी मी गप्प बसू? तुमच्यासारखा नामर्द नाहीये मी. आणि मी भूमिका घेतली की राजीनामा देऊन पुढे निघायचं. निघाला पुढे, तुमच्या पोटात दुखायला लागलं. काय फारच चाललंय, फारच चाललंय. अरे मर्द आहे मी, तुमच्यासारखा लाचार नाहीये. आणि मला मर्दासारखं राहायला आवडतं. तुकारचा हे करत नाही की 20 वर्षाच्या आदित्य ठाकरेच्या पायाने पडत मी. हा आगाऊ आहे हर्षवर्धन, हा आगाऊ आहे हर्षवर्धन. आता काय चुकी पाठवली, रागीट आहे, दारू पितो. आणि तुम्ही जर दुसऱ्यांची ओझी मारता खैरे साहेब त्याचं काय? असं म्हटलं तर बाकीचे लोक म्हणतील दादा घसरले बरं. खरे ओझी मारतात ना खैरे साहेब, लोकांची ओझी करताय का? तेव्हा नाही का लाज वाटत? मला म्हणतात का तर मी खेळतोय ना, मग खेळला तर गप्प कसा बसवायचा? खेळला तर गप्प कसा बसवायचा? गप्प नाही बसत म्हटलं. आता तुमची वाटच लावणार. तुम्ही ज्या ज्या लोकांना खैरेसाहेब म्हणलाय ते सगळे लोक तुमचा वचपा काढणार आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला दाबलं, प्रत्येकाला दाबलं. असा वरती मुलगी काढतो आम्ही बघतो, कसा वरती मुलगी काढतो आम्ही बघतो. आणि तुमच्या बापाची ठेवली आहे, असा मुलगी काढतो आम्ही बघतो. इतकी घाणेरडा प्रकार आहे खैरेंचा. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, माझे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, खरी गोष्ट आहे ती. माझ्या सासऱ्यापर्यंत गेला माणूस. ते भूत आवडत नाही. रावसाहेब मी अर्जुन खोतकरला चूप बसवतो, तुम्ही याला चूप बसवा. आणि हिंदू माणसं आहे आम्ही, जावायचा वर असतो, सासऱ्याला खाली असतो. कसं नाही करा, माझ्याकडनं कंट्रोल होत नाही. पेपर मध्ये छापून आले, तुम्हाला गप्पा सांगत नाहीये, पेपर मध्ये छापून आले सगळं. रावसाहेब दानवेंनी मला एक दिवशी फोन केला आणि मला म्हटले काय कुठं आहे? म्हटलं घरीच आहे. येऊ का चहा प्यायला? म्हटलं या ना. हे टेन्शन देतं ना त्यांना. आणि मारायला टेकलं कोणालाही बाप पाहण्याची तयारी असते. पावसामध्ये पायगाव पडला कसंही करा, जावई खूप भुकतोय. आले सासरे, मला म्हटले काय चालतं? म्हटलं काही नाही, मी असं ऐकलं म्हणे लोकसभा लढू राहिले. म्हटलं साऱ्या दुनियाला माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही. नाही म्हणजे जमन का? म्हटलं जमन. कसं? म्हटलं दाखवतो तुम्हाला. जमलं तेव्हा आणि टेन्शन घेऊ नका, तुमच्याकडे रुपये नाही लागत मला. खरंच? म्हटलं हा येतो म्हणे. म्हटलं ठीक आहे. मला थोडासा राग आला. मी म्हटलं की काय माणूस आहे.
त्या खैरेचा निरोप घेऊन माझ्याकडे ते पोटची पोरगी दिली मला. जावई ना मी शेवटी काय घेणार थोडासा थांबलो, सोडायला नाही गेलो गाडीपर्यंत. संजय नाही नाव घेतो तिचं तुमच्या समोर, काय हरकत नाही, बायकोचंच भेटतोय, दुसऱ्या जोडीत नाही पडत. ती गेली सोडायला पोटची लेक असल्यामुळे. पावसाळ्यात धनवीला म्हटली धन्यवाद तुम्ही आले वगैरे वगैरे, गाडीपर्यंत सोडायला गेली. काहीतरी चर्चा त्यांच्यामध्ये झाली. मी संजयला म्हटलं वरती आल्याच्या नंतर म्हटलं संजयला काय म्हटले बाबा. बाबा असे म्हटले पाहुण्याला सांग काही काळजी करू नको, पुरी भाजप तुझ्या पाठीमागे. करायला गेले गणपती झाला मारुती. नसता पाठवला रावसाहेब पाठवलं तर परवडलं असतं, कारण तशी आमची सासऱ्याच्या गावात लवकर चर्चा होती. चर्चा पण झाली, निकाल पण लागला, आणि तेव्हाच काय चाललं तुम्ही बी पाहू लागले. हे सगळे डाव खैरेंच्या एकाच गोष्टीसाठी की ह्याला शांत बसवा, ह्याला शांत बसवा. कारण का सगळ्यांना शांत बसवता येतं. हर्षवर्धनला शांत कसं बसवणार, सगळ्यांना शांत बसवता येतं, ह्याला बसवता येत नाही. मग काहीतरी करा. आणि सगळे डाव, पण सगळे डाव उलटे होतात, सगळे डाव उलटे होतात. आता काय नवीन सुरू केलंय, माफ करा महिला वर्गाची मी हात जोडून माफी मागतो, जरा मी तरुण आहे, काही शब्द चुकीचे निघाले तर मला क्षमा करा. मोदीला पंतप्रधान करायचं असेल तर मला खासदार करा. म्हणजे काय माहितीये, शेजारचा ओळखीचा म्हणून पोरगी मला द्या. शेजारचा ओळखीचा म्हणून पोरगी पैसे देणार, त्याला देऊ. नाही तो सगळं करणार आहे, पोरगी फक्त मला द्या. तो सगळं करणार, तुला पोरगी कशाला द्यायची, तुझ्या दम नाही. नाही तो सगळं करून काय पानसटपणा लावलाय. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर मला मतदान करा. तुला सांगायला काही नाही की मी हे केलं का मी ते केलं का मी असं केलं का मी तसं केलं. तिने गंभीरची काही कामे केली नाही, तर आता मराठा घेतल्यावर मोदींचं नाव घेतो. आज वाटत नाही, आता लागली जनता पाठीमागे. कारण हर्षवर्धन पण म्हटलं मी पण मोदींना सपोर्ट करीन. रावणाचा वध करताना रावण लवकर मरत नव्हता. राम लक्ष्मण परेशान झाले, मरत कसा नाही, कारण त्याला 10 मुंडकी होती. एक मुंडकं मारलं की दुसरं काढायचं, दुसरं मारलं की तिसरं काढायचा. मग शेवटी कोणीतरी सांगितलं त्याच्या बेंबीत मारा, म्हणजे तेव्हा मरत. मी पण बेंबीतच मारला. आणि आता इतकं ध्यान आहे म्हातारं. काही लोक म्हणतात म्हातारं नको म्हणून. म्हटलं 20 वर्षाच्या पोराच्या पाया पडतो, म्हातारं काय, त्याला त्याच्या वयाची लाजली आणि कशाला पाळ द्यायची. पण भयान आहे, काही कळत नाहीये काय करावं. आता 2 दिवस राहिले, आता म्हटले काहीतरी अजून नाटक करेन. काय करेन, काहीतरी नाटक करेन. काय नाटक करशील तो. मी पोलीस खात्याला या ठिकाणी सांगतो, हे काहीतरी नक्की करायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही सावध राहा. एक तर तुम्ही आवर, नाही तर मी आवर. हम तुम्हारे साथ हैं. सगळी परिस्थिती बदलत चालली आहे, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी एक म्हण आहे हिंदीमध्ये की मरता क्या नाही करता. एखादा माणूस बुडायला लागला तो काय नाही करत, अल्लाह राम सगळं आठवत द्या. आता मला फोटो दाखवला कोणते उघडा आहे खाली, सगळे देव आठवत. हा कुठलंय काय माहिती, देव जाणे विचारतो तुम्ही घाबरलोच फोटो.
करेल. म्हणजे हिंदूंना सांगायचं अरे मला मतदान करा नाही तो मुसलमान निवडून येईल. मुसलमान कुठून निवडून येईल? मला आश्चर्य वाटतं. 3.25 लाख मत आहेत मुसलमानांच्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये. चेक करून घ्या. आणि या 3.25 लाखामध्ये जर 60% मतदान धरलं तर 1.5 लाखाच्या मुसलमानाचं मतदान झालं नाही. 9.5 लाख मतं त्या ठिकाणी विरोधात पडतील. कसा निवडतील? पण नाही बोकाडी बेटा सोजा नाही तो गब्बर सिंग आ जाएगा. हिंदूंच्या काळात काय भिडे आणि हर्षवर्धन काय आहे? पाकिस्तानी आहे. तू हिंदू आहेस आम्ही हिंदू नाही आहे. बापाची ठरवली हिंदुत्व. उठलं की सुटलं एकच शेवटचा पर्याय आता की इम्तियाज निवडून येईल. कुठून निवडून येईल इम्तियाज? मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे शक्य नाही आहे. हे फक्त बोकाडी आहे. फक्त बोकाडी आहे घाबरवायला. पण चंदू काकाला घाबरू नका कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. अजिबात घाबरू नका. आपण अशा वळणावर आहोत की आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि तुमच्याकडे सर्टिफाईड माणूस आहे. सर्टिफाईड माणूस आहे. कुठला कोणीतरी झोपेतून आणि खासदार व्हायला निघाला असं नाहीये. काम केलंय मी आणि माझी कामाची पावती माझा तालुका मला दरवेळेला देतो आणि हेच काम मला आता जिल्ह्यात करायचंय म्हणून तुला आलो. पाण्याची परिस्थिती आणि उशाची धरण आपल्या 50 किलोमीटरवर एवढं मोठं धरण रायगड जाधव साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांनी बांधून ठेवले औरंगाबाद करासाठी. आणि त्याला पाणीच नसतं ती गोष्ट वेगळी होती. पण त्या ठिकाणी पाणी आहे पण व्यवस्थापन नाही. कारण ह्याच्यासारखे चोर बसले ह्याच्यासारखे चोर बसले ह्याच्यात कमिशन त्याच्यात कमिशन कशात पाहिजे. मला खरंच तुम्हाला विचारायचंय अहो एखाद्या तरुणाला तुम्ही हा प्रश्न विचारा की तुला जर 25,000ची नोकरी भेटली तर तू काय करशील. एखाद्या तरुणाला विचारलं तो बरे मी पेढे वाटेल का तर मला 25,000 रुपये महिन्याची नोकरी भेटली. इथे आमदाराला खासदारांना पगार काय माहिती तुम्हाला? आमदाराला पगार 1,78,000 रुपये महिना आणि खासदाराला पगार 2,45,000 रुपये महिना. म्हणजे झोपेल तरी राहिला हा तरी खात्यावर 2,25,000 रुपये महिन्याला पडतात. अरे कशाला तू खातो मग? समाजामध्ये पैसे घ्यायचे याच्याकडे पैसे घ्यायचे त्याच्याकडे पैसे घ्यायचे गरज काय? किती सण लागतो माणसाला? अरे धीरूभाई अंबानी पण गहूच खातो आपण पण गहूच खातो. तो ऑक्सिजन घेतो आपण पण ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजन फ्री आहे. चार्जेस ऑक्सिजनचे उलट त्यांना चार्जेस आहेत पण आपल्याला चार्जेस नाही आहेत. मग कशाला पाहिजे? कचऱ्यामध्ये पण पैसे पाहिजे ना. अहो मी कचरा औरंगाबादचा विश्वला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन खत करून शेतकऱ्याला मोफत वाटून दाखवण्याचा प्रात्यक्षिक केलंय. म्हणजे मला जमलंय ह्याला जमलं नाही. पैसे 350 कोटीचं टेंडर केलं कचऱ्याचं की त्याच्यात काहीतरी मिळतील. ते आमच्या कन्नडमध्ये एक दिग्गज नावाचा माणूस आहे. घरचं चांगलं आहे तसा पण जर असं खरं भेटत आहे. कन्नडमध्ये गेल्याच्या नंतर तो मला भेटला की मला दादा द्या दादा द्या दादा द्या ना असा हात दिसतो मला द्या ना. अरे भिकार सोड तुला एवढा पगार आहे ही ठरपारी कर ना. प्रत्येक हिसाब पैसे. इंडस्ट्रीमध्ये गेलो मी त्या दिवशी वाळूस मध्ये तिथे लोक म्हणत होते दादा काही करा. आणि त्यावेळेला अशी स्थिती होती की फॉर्म काढण्याची विड्रॉलची तारीख बाकी होती. फुल टेन्शन मध्ये इंडस्ट्रीवाले लोक की हर्षवर्धन विड्रॉल तर नाही करणार. मला म्हणत होते दादा विड्रॉल करू नका. तुम्हाला कुठे सांगितलं मी विड्रॉल करणार आहे? नाही आम्हाला खूपच भीती वाटते. नाही म्हणे पुढचा आहे नाही करत. म्हटलं नाही काय करत तो तुम्ही नका एवढं असतो. म्हटलं तुम्हाला एवढं टेन्शन काय कसं तुम्ही असं म्हणता. पण प्रत्येकाकडून पैसे घेतो म्हणजे प्रत्येकाकडून पैसे बजाज पासून ते शेंबड्या इंडस्ट्रीपर्यंत पैसे घेतो प्रत्येकाकडून. मॅनेजमेंटला मॅनेज होऊन जातो आणि लेबर क्लासला बाजूला ठेवून देतो. इतका अवघड आहे. त्यामुळे आम्हाला कसंही कोण एवढं ठोकायचं नाही आणि तुम्ही ठोकू शकतो दुसऱ्याच्या बापात टाकत नाही. कितीही पैसे काय अवस्था आहे. इंडस्ट्री येत नाही औरंगाबादमध्ये
कमीत कमी मला 100 मदत भेटली. त्यावेळेला तो 100 रुपये लागले. पण तो 100 रुपये लावायला आला की हे तिकडे उभे राहतात. कशी इंडस्ट्री, कशी इंडस्ट्री. आणि पुन्हा एकच इलेक्शन आली बघू पाहिजे ते हिरो सोडते जोर सरे आणि पुढं काही आलं पुढं भगव्या सुरू आहेच. एक इंडस्ट्री यायला तयार नाही. तुम्हाला शब्द देतो अडकोट शिल्पवाल्यांना, हर्षवर्धन जाधव ज्या दिवशी खासदार होईल ना तेव्हापासून इंडस्ट्री लागणं चालू. इंडस्ट्री लागणं चालू होईल. त्याचं एकमेव कारण असं आहे की हर्षवर्धन जाधव इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली वातावरण तयार करते. कोणी 100 रुपये घेऊन आला ना त्याच्याकडे हात नाही बसवला उलट त्याला चहा पाहिजे की त्यांनी 100चे 150 टाकले पाहिजे. हे करेल मी काय खरे सगळं 4थी नापास नाहीये. काहीच करत नाही. बरेच लोक म्हणतात खासदार कशाला व्हायचं. मला पण काही लोक म्हटले अरे बघितलं नाही आमदारकी रिकाम घेणं देणं घुसले खासदारकीमध्ये. बरेच कशा माझी बायको म्हणते नाही दररोज आवड मानवलं घेणं देणं कोणी सांगितलं. अरे म्हटलं खासदार पावर काय गरज आहे. बरं नाही का कन्नडमध्ये हाकलून देत होते तुम्हाला. कुठले घेणं देणं दिले अपक्ष कुठले खिशात पैसे देऊन चालले त्यामुळे अगं म्हटलं खासदाराची पोषण राहते काय राहते काही राहत खासदार आमदार चांगले. मी तुम्हाला सगळ्यांना उदाहरण सांगतो. दिल्लीमध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे पण शेवटी काही जरी झालं तरी ते सर्वोच्च सभागृह आहे आपल्या देशाचं. त्याच्यापेक्षा मोठं देशात सभागृह नाहीये. आणि त्यामुळे त्या सभागृहाचा सदस्य हा खूप पॉवरफुल असतो. खूप पॉवरफुल असतो. ग्रामीण भागातले इथले मोठे बरेच लोक इथे ग्रामीण भागातले म्हणजे मुद्दाम तुमच्यासाठी या ठिकाणी ठेवतो. एक ग्रामसेवक असतो सगळा ग्रामसेवक. आणि एखादी बेचारी साधी सरपंची नसली ना तिला काही कळत नाही. तिला काय म्हणतो तो इथं सही करशील तर 500 भेटतील इथं सही करशील तर जेलात जाशील पुढं करतील. ग्रामीण भागातले लोक आहेत ना बरेच त्यामुळे तुम्हाला सांगतोय. मग ती काय म्हणते 500 रुपये भेटतील भाऊ इथे भेटतील इथे करतील पुढं करायचं सांग. तो 50,000 रुपयाच्या चेकवर सही देतो आणि तिला 500 रुपये देतो. ही म्हणते साहेब चांगले. हे बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये घडतं. जेव्हा ग्रामसेवक इतका चॅम्पियन आहे तेव्हा IAS ऑफिसर किती चॅम्पियन असेल विचार करा. किती चॅम्पियन असेल. आणि या सगळ्या IAS ऑफिसरांचा बाप कोणी असेल तर देशाचा मुख्य सचिव आहे. आणि या देशाचा मुख्य सचिवचा बॉस कोण आहे तो पंतप्रधान आहे. IAS ऑफिसर्स IPS ऑफिसर्स हे राज्य सरकारचे कर्मचारीच नाही. हे सगळे कर्मचारी केंद्र सरकारचे आहेत. आणि त्यामुळे केंद्र सरकारचाच त्यांना जर बसतो नाही तो कोणाला करत नाही. आणि पंतप्रधान जर त्या ठिकाणी कोणाला घाबरत असेल ते एखाद्या त्या ठिकाणी डॅशिंग जर खासदार असेल ना तर पंतप्रधान सुरू मानलं जातं. यांचं होतं काय यांना उंचीला सांगते हे नुसत्याच आहे महाराष्ट्र. कडक कपडे घालायचे कोट घालायचा हे महाराष्ट्र. साहेब आले साहेब बसले साहेब उठले साहेब पाजले. साहेबांना काहीच कळत नाही दिल्लीत. कारण दिल्लीत बेसिकली हिंदी बोलावी लागते नाही इंग्रजी बोलावं लागते. ह्याला दोन्ही येत नाही. हिंदीत एखाद्याने विचारलं दिल्लीमध्ये सांसद साहब हमको क्या लगता है इस बारे में आप वहां गए थे तो क्या हुआ. वहां गया था ना ऐसा हो गया. त्याला कळत एकदा अधिकाऱ्याला कळालं की आपला बॉस आउट आहे तो बदल का त्या सरपंच सारखं होऊन जातो. मी तर सही करशील तर 500 भेटतील मी तर सही करशील त्याला जसा ग्रामसेवक सरपंच फिरवतो तसे कलेक्टर आणि कमिशनर या खासदाराला फिरवतात. येतच नाही काही फक्तच कळत कपडे. एखाद्याने इंग्लिश मध्ये विचारलं व्हॉट यू थिंक मिस्टर पार्लमेंटरी लॉ दिस प्रपोजल. शिवाना बोलू ना asking you what is the problem. Can't you understand? सांगितलं ना शिवाना बोलू. अरे भावना तो शिवाय देत नाही तो विचारतोय त्याला कळतच नाही. मी चॅलेंज सांगतो इथं सगळ्या
आणि इकडच्या सगळ्या लोकांना कोणी पण खैरेला फोन लावा आणि इंग्रजीत प्रश्न विचार, उत्तर जर दिलं तर विनोद सगळं त्याला पाठिंबा देतात. आणि त्याचं जर उत्तर आलं तर लोकसभेत खासदार खैरा हर्षवर्धन जाधवचा पाठिंबा. कळेना म्हणजे आणि चांगले खासदार साहेब काय खासदार साहेब मग हा होतात मग अधिकारी चालवतात. मी अनेकदा चंद्रकांत खैरेला कलेक्टरच्या ऑफिसमध्ये बघितलेले, कलेक्टरच्या समोर जाऊन उभे राहतात, साहेब माझं एवढं काम करून द्या. अरे तू बॉस आहे त्याचा, बॉस सरकार आहे. घरच्या कारभारी नीट नसेल तर घरात दुसऱ्याच्या चपला पडतात. तुम्हाला वाटेल लयच बोलतो मराठी लँग्वेज आहे, पण घरचा कारभारी कडक असला का बायको बी नीट कांदी. तिला घरच्या कारभारीला कळे का उंच तो म्हणतो जय महाराष्ट्र. काय जय महाराष्ट्र हे हाल होतात. म्हणून खासदारकीची किंमत आपल्या लोकांना माहित नाहीये. लोक अनेकदा म्हणतात औरंगाबादचा खासदार हा नगरसेवक आहे. का म्हणतात तर महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरशिपच्या पलीकडे कळतच नाही काही. एखादा कोणी डेलिगेशन मला मागं पण कोणीतरी म्हटलं डेलिगेशन आलं एक इंडस्ट्रीचं, आय डी वॉन्ट टू बी युअर पार्लमेंटरी आले बोलण्याचं काहीच कळलं नाही. हा हो हो येस हो येस झालं ना. तर म्हटलं एवढं झालं एवढं काय यायचं गेलं निघून दे. कायच काय इंदोरीकर महाराष्ट्र कायच काय नुसतंच मध्ये बघा. असं माझं नाही होणार. माझं शिक्षण BA पॉलिटिकल सायन्स मुंबई विद्यापीठ आणि डिप्लोमा इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन लंडन. मला कळेल की काय चाललंय, मला कळेल काय चाललंय. माझं गोंधळ नाही बघा. मी मेरिटवर तुमच्याकडे खासदारकी मागतोय, मेरिटवर मागतोय. कोणी असा आरोप करत असेल ना की मराठा आरक्षणामुळे त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि म्हणून मराठा एकात्मता झाला म्हणून हर्षवर्धन त्या ठिकाणी पुढे आला, अजिबात नाही. मी तो त्या ठिकाणी राजीनामा दिला, तो त्या ठिकाणची परिस्थिती त्यावेळेची तशी होती, कवळी मुलं जीवली होती, मला सहन झालं नाही म्हणून मी राजीनामा दिला होता. पण आज जी मी खासदारकी मागतोय ती मी मेरिटवर मागतोय तुम्हाला. मी मेरिटवर तुम्हाला मी उगाच मागत नाहीये. आणि मेरिटवर द्या ना, काय अडचण आहे. एखादा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमा केलेला मुलगा जर तुम्हाला मिळत असेल कामाला का नको आहे, का नको. ह्या 4थी नापासपेक्षा नक्कीच चांगला आहे. जग केला असता तर प्रमोद महाजन वाचले असते, बाळासाहेब ठाकरेंना नाही वाचवलं तू. काही सांगायचं का लोक म्हणतात नाही खैरे साहेब मोठी पॉवर आहे. अहो इतकी गंमत सांगतो तुम्हाला मी. माझ्या बायकोने माझ्या हातात 2 गंडे घालून दिले होते, आता तोडले मी. तिला भत्ता धाक तिला कोणीतरी सांगितलं ते खैरे बाबा खतरनाक आहे. ओम भट सांगितलं मी ओम भट आता ते सुरू काही करू शकतो. तुझ्या नवऱ्याची किडनी भेटून इतकी घाबरली. पाटलाची बायको घाबरतीच थोडीशी. तिने मला एक महाराज दुसरा महाराज कुठला महाराज म्हणून ते बंगालून आणतं. आपण पण कुठून तरी वाढव म्हटलं घाबरू नको एवढं का टेन्शन नाही अवघड सांगा तुम्ही घालून घ्या. मी म्हटलं की तुला माहितीये म्हटलं सासूरवाडीचं ओरिजिनल नाव काय. काय किशोर असतं म्हटलं किशोर नाही पिशाचपूर. पिशाचपूर म्हटलं हा विचारून घ्या इथं किशोरचं आहे कोणी. आपल्या गावात ओरिजिनल नाव काय पिशाचपूर. पिशाचपूर म्हणजे भूतांचं. असं म्हणतात की आमचे आजोबा पंजोबा भूतांकडून शेती करून घ्यायची. मी संजयराव तेच सांगत होतो म्हटलं आपण भूताईच्या गावाचे हे बंगाली असेल ना आपल्या गावाचंच नाव बंगाली किशोरी. याला झेपणारच नाही आपण. किती आवडून नाही इरिगेशन चालत राहील पण तुझं जाईल पांगून मी पुढे जाऊ. इतका धाक बसला लोकांच्या मनात. हे काही कर काही काय कर तुम्ही काय असेल ते होईल. आता 23 तारखेला मतदान. काही लोक काय म्हणतात नाही काय काळी मोहरी पांढरी मोहरी काय करतो ते देवालाच माहिती. काही पुढे आणतो कुठे टाकतो ह्याच्या घरासमोर टाक त्याच्या घरासमोर टाक. हा घेणं एकदा देणं 2 का मग ओम भट स्वाव होऊन गेले पुढे लोक मला मतदान करतील. आणि भिडे आहेत आमच्या कामाला मतदान कसे मतदान करतील. माझ्या ज्यावेळेला फॉर्म भरायला मी गेलो त्यावेळेला माझी मिरवणूक ज्यावेळेला निघाली हा बाबा तिची मिरवणूक काढत नव्हता क्रांतीसोबत.
मी क्रांती चौकात मिरवणूक माझी वेळेनुसार सुरू केली. मला पोलीसची परमिशन 1 ते 5 होती. मी गेलो 1 वाजता मिरवणूक सुरू केली. याचे धाबेदार आणले. तेव्हा वाटले हे घुसला आतमध्ये. आतापर्यंत शिवसेनेची मिरवणूक इतकून घुसत नव्हतं, घाबरत होते. पण ओरिजिनल छत्रपती शिवसेनेचा हर्षवर्धन जाधव आहे, हा नाही. घुसलो मी. मला वाटलं की आता काय करावं. माझी रॅली झाली, गुलमंडीला सभा झाली आणि नंतर जेव्हा मी घरी संध्याकाळी मित्र कंपनीवर बसलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या पूर्ण रॅलीमध्ये सुरुवातीला आपण जर तुम्ही बघितलं असतं म्हणजे खाली बघितलं तुम्ही म्हटलं नाही काय म्हणजे काळे डोळे टाकलेले होते आणि त्याला टाचणी लावलेली होती. काळे भावले आणि त्याला टाचणी पुरे भावले होते म्हणजे रस्त्याने. म्हटलं कशाला टाकले होते. हे म्हणजे ते आपला रॅली फ्लॉप झाली आणि सभा फ्लॉप झाली. म्हटलं मग तसं तर झालं नाही. उलट त्यालाच बस थांबवलं म्हटलं 1.5 घंटे बाहेर पहिल्या मिनिटला. नाही म्हणे ते असं वाटत होतं त्याला की एकाच येऊन पट सभा होऊन रॅली केली. ती रॅली म्हणजे काही भेटली नाही, दणकट झाली, सभा बी दणकट झाली. त्यामुळे हे होत नाही. पण बोकाडी असं करून टाकन तसं करून टाकन. 15व्या शतकात येऊन ठेवलंय आपल्याला. 15व्या शतकात. आता आपल्याला पुन्हा 21व्या शतकात यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आज प्रत्येक सेक्टर आपला परेशान आहे. कुठलाच क्लास ठिकाणावर नाहीये. शेतकरी खुश नाहीये, कर्मचारी खुश नाहीये, इंडस्ट्री खुश नाहीये. प्रत्येक जण म्हणते की यार आमचं वाटोळं झालं, आमचं वाटोळं झालं. प्रत्येक जणाला त्या ठिकाणी चेंज पाहिजे. प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या भूमिकेतून आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आता चेंज ज्या वेळेला तुम्ही करता तो ओळखून पारखून चेंज करा आणि मी निश्चितच सक्षम आहे याच्यापेक्षा. निश्चित सक्षम आहे. नुसतंच बोलवचन देत नाहीये. मी झांबडला म्हटलं होतं, तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला मी त्यावेळेला लोकसभेसाठी इच्छुक नव्हतो पण मला पोटतिडकी होती. मी झांबडला म्हटलं झांबड तुझ्याकडे सांगता 2-4 हजार एकर जमीन तुला मोठा माणूस आहे, हे 2-5 एकर जमीन कचऱ्यासाठी तिथे कर त्या ठिकाणी खत तयार हिरो होशील, लोक तुला चांगलं म्हणतील, तू निवडून येशील. नाही मला नाही करायचं. तो असा नाही बळा. अरे म्हटलं तू 2000 एकरचा मालक आहे, 4 एकर तुला काय होऊ लागलं. मी नाही करत नाही, मी करत नाही. दानत लागते त्याला, दानत नाही यांच्यामध्ये. मोठे मोठे शेड ड्रायव्हरला जेवायला पैसे दे, काय कामाचे. हा ड्रायव्हर उपाशी मोठ लागला, बोलू लागला, शेड लाईन मोठा काय देत नाही, काय कामाचे. यांच्यात दानत नाहीये. ती दानत फक्त जाधवामध्ये लक्ष ठेवा. आणि म्हणून मोठ्या ताकदीने मी ही निवडणूक लढतोय आणि मोठ्या ताकदीने आता आपण विजयाकडे चाललेलो आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला एवढंच नतमस्तक होऊन विनंती करली. पोरगी बोली मला तिचं भाषण खूप आवडलं. ती म्हटली हे सगळं वातावरण, ह्या सगळ्या सभा, ही सगळी गर्दी, सगळ्याला मी नतमस्तक आहे. नतमस्तकच, दुसरा शब्दच नाहीये, नतमस्तकच. पण शेवटी ईव्हीएम ची बटन ज्याची जास्त दबली तो निवडून येईल. त्यामुळे मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की 23 तारखेला बटन जास्तीत जास्त दाबा. दादा माऊटचे देवीचं जास्तीत जास्त बटन तुम्ही दाबा. कारण जितकी तुम्ही बटन दाबणार तितका ईव्हीएम जेव्हा टीक वाजेल ना आणि जेव्हा त्या ठिकाणी ट्रॅक्टर 541 दिसेल त्यावर मजा येईल. 800 ते 900 एका बूथ मध्ये असतात. जेव्हा त्याच्यात 70% मतदान आपल्याला झालं असेल त्यावेळेला आपण निवडून येणार आहोत. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की त्या ठिकाणी या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळे जण त्या ठिकाणी मतदानाला जा आणि मतदान करा. जो बदल तुम्हाला हवा आहे तो बदल मी द्यायला तयार आहे. त्याच्यासाठीच आमदार सोडून आलो. पण तुम्ही त्या बदलासाठी कारणीभूत ठरा, तुम्ही मतदान करा ही तुम्हाला विनंती. आणि शेवटी जाता जाता एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो. एकच गोष्ट शेवटी जाता सांगतो. आपण नेहमी, आपण सगळे हिंदू लोक आहोत, बरेचसे हिंदू लोक आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या धर्मामध्ये कुलस्वामिनीचं महत्व काय आहे. कुलस्वामिनीचं महत्व आपल्या सगळ्या हिंदू धर्मामध्ये प्रचंड आहे. कारण आपल्या कुळाचा उत्कर्ष करणं किंवा कुळाचा नाश करणं हे कुलस्वामिनीच्या हातात असतं. मी माझी कुलस्वामिनी रेणुका माता माहूरची देवी तिची शपथ घेऊन या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांना. आमचं जाधव कुटुंब 40 वर्षापासून राजकारणात आहे. माझे वडील तर आयएसची नोकरी सोडून आले, पण चपराशीची सोडत नाही. माझ्या वडिलांनी आयएसची नोकरी सोडली. आम्ही कुठं बिअर बार काढलं नाही, आम्ही कुठं हॉटेल काढलं नाही, आम्ही कुठं कॉलेज काढलं नाही. आम्ही 24 तास लोकांची सेवा केली.
आणि त्यामुळे आम्ही कधीच आतापर्यंत लोकांना गद्दार झालो नाही, कधीच नाही. आणि इथून पुढे सुद्धा कधीच तुम्हाला गद्दार होणार नाही, हा आमचा शब्द आहे. कधीच नाही. आम्हाला ही पदं भूषणासाठी नको आहेत, भूषणासाठी नको आहेत, की काम करण्यासाठी आम्हाला पदं पाहिजे. कुठेतरी औरंगाबादला एक दिशा देणार पाहिजे कुठेतरी, म्हणून मी उतरलोय. ह्यांच्यापैकी एक जरी मला वाटला असता की आहे दम, करू शकतो, मी नसतो आलो. पण माझ्या लक्षात आलं की सगळे चोर भरलेले तिथे, त्यामुळे मी उतरलो. आणि ही जी भूमिका मी घेतली आहे ती सोडून देण्यासाठी नाही घेतली, ती ठरवून ठेवण्यासाठी घेतली. अनेक प्रहार माझ्यावर झाले, सोपं आहे का? आज त्या ठिकाणी हिमतीने मी उभा आहे आणि त्याचं एकच कारण आहे की मला विश्वास उभा आहे की त्या ठिकाणी मी निश्चित औरंगाबाद करणार जे पाहिजे ते मी घेऊ शकतो, माझ्यात ती कॅपॅसिटी आहे. आणि म्हणून कधीच तुमच्याशी गद्दार होणार नाही, हा माझा अगदी माझ्या कुलस्वामीची शपथ घेऊन तुम्हाला शब्द आहे. जाता जाता प्रचारात जे काही मंडळी सहभागी झाले त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. प्रत्येक जणांनी आपली ही निवडणूक आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीने जर लढली, मला असं वाटतं तरच आपण इफेक्टिव्हली लढू शकू. कारण या सगळ्या पक्षांचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांचे जे तालुका अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, आणखी अध्यक्ष आहेत, ढंगे अध्यक्ष आहेत. आपलं तसं काही नाही, आपण फक्त वैज्ञानिक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला नतमस्तक होऊन विनंती करतो की आपण प्रत्येक जण ही निवडणूक आपली आहे म्हणून एवढी या ठिकाणी विनंती करतो. जय बाबाजी भक्त परिवाराने मला पाठिंबा दिला, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करतो. अब्दुल सत्तार साहेब रामकृष्ण बाबा यांनी पाठिंबा दिला, बऱ्याच संघटनांनी, सर्व जाती धर्मातील मतदारांनी पाठिंबा दिला, त्यांचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. हिंदुत्वाच्या मताचं विभाजन हा एक महत्वाचा विषय मला असं वाटतं चर्चा करायला पाहिजे. शेवटी हे जे म्हणतात, मी मगाशी पण म्हटलं, इम्तियाज निवडून घेईन म्हणून मला मतदान करा, हा मुद्दा चुकीचा आहे. इम्तियाज निवडून घेत नाही. आणि जर हिंदूंच्या मताचं विभाजन होऊ नये असं एखाद्याला वाटतच असेल तर ते मला मतदान करा, कारण मी पण हिंदू आहे. खैरेचं डिपॉझिट जाणार आहे, खैरे वाचत नाही आता. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की मी परस्पर ठोकतोय असं नाहीये. शांतिगिरी महाराजांना सुद्धा तेच वाटतं, म्हणून त्यांचा पाठिंबा मला आहे. शांतिगिरी महाराजांना सुद्धा वाटतं हिंदू मतांचं विभाजन व्हायला नको. अशा वेळेला त्यांनी त्या ठिकाणी लोक म्हणत होते खैरेंना नाही सपोर्ट करतील, त्यांनी खैरेंना नाही सपोर्ट केला, त्यांनी मला केला का? कारण त्यांना वाटलं याच्यामध्ये दम आहे, ह्याला सपोर्ट करू आपण. त्यामुळे एखाद्याच्या डोक्यात फार बसत असेल ना की हिंदुत्वाचं हिंदुत्वाचं हिंदुत्वाचं, तर त्या ठिकाणी मी मन मोकळेपणे त्याला सांगतो, अरे खैरेला मतदान देशील तर हिंदू खैरेमध्ये येईल. फारच डोक्यामध्ये दूध शिरलं असेल तर सांगतो, तसं नाहीये. पण एखादे असतंच, नाही नाही असंच आहे, असंच आहे, तर हे उत्तर आहे. हिंदू मताचं विभाजन टाळायचं ना तुला, म्हणजे निर्णय शांतिगिरी महाराजांनी घेतला तो निर्णय तुम्ही घे. एक्सपायरी डेट झाली तिची आता. एक्सपायरी डेट झालेलं औषध पुढे घेत राहता का? उघडून दे, सोडून द्या, नवीन माणूस झाला. आणि हर्षवर्धन जाधव चंद्रकांत खैरेपेक्षा नक्कीच चांगला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 150 मंदिरांना सभामंडपी बांधले, 150 मंदिरांना सभामंडप. या खैरेने अख्ख्या 20 वर्षात सभामंडप बांधले नाही. आणि लोकांना सांगतो मी हिंदू धर्मरक्ष येणं बनवलं, प्युअर बघायला. आणि कोणी बोलणार नव्हतं, कोणी बोलायला गेलं की करा त्याचा अण्णासाहेबांनी, करा त्याचा अंबादासांनी. बोलायची हिंमत कोणी करायची? साहेब लय मोठे, साहेब लय मोठे. पण साहेबांना ठोकायला हा आला आता, तर साहेबांची गाडी पंक्चर झाली. एक शेवटचा विषय, हनुमाननगरचा एक विषय आपण घेऊया. तिथलं एक उदाहरण मला या ठिकाणी विनम्रपणे आपल्या समोर मांडायचं आहे. हनुमान मंदिर त्या ठिकाणी होतं आहे आणि तिथे सभामंडप बांधण्याचा एक विषय त्या ठिकाणी प्रलंबित होता. खैरे गेल्या 15 वर्षापासून चॉकलेट देतोय, मी सभामंडप बांधतो, मी सभामंडप बांधतो. सभामंडप काही त्या लोकांना घेतलं नाही. योगायोगाने एक दिवशी माझं तिथं जाणं झालं आणि ते लोक म्हटले की आम्हाला सभामंडप बांधायचा आहे, खैरे साहेब मला पैसे देत नाही. म्हटलं मला तुम्ही कसं बांधणार आहे? म्हणजे आम्ही लोकवर्गणी करून बांधणार आहे.
म्हटलं लोकवर्गणीतून सभामंडप बांधायचं असतं, खासदार पडण्यासाठी असतो काही ते माहित नाही म्हणे आम्हाला, पण आम्ही लोकवर्गणीतून बांधणार आहे. म्हणून तुम्ही लोकवर्गणीतून बांधणार आहे, मी तुम्हाला माझी काही देणगी देतो, मी पण हिंदू आहे, मी देणगी देतो. मी ज्यावेळेला देणगी दिली किंवा खैरेला कळालं ही देणगी दिली, खैरेची कल्पायच्या मस्तकात दिली. हर्षवर्धनची देणगी कशी स्वीकारली आणि हर्षवर्धनची देणगी स्वीकारणार असाल तरी ते मंदिर पाडून टाकली. हे पेपरमध्ये छापून आलेलं आहे बरं, मी ठोकतो असं नाहीये. म्हणजे ह्यांच्या ऐकण्यातला असेल तर तो हिंदू आणि ह्यांच्या ऐकण्यातला असेल तर तो हिंदू नाही. भद्रावती करतो हा माणूस आणि तिकडे हनुमानाचं मंदिर पाडायची गोष्ट करतो. किती लाजिरवाण गोष्ट आहे. थर्ड क्लास आहे, थर्ड क्लास. कोणी बोलायची हिंमत करत होतो, मी बोलतो असेल तुझ्या घरचा शाळा. जेव्हा माझे वडील होते ना त्याला आमच्या घरी बंदी भांडीत होते, तू कुठं हरवला? खरंच दूध होते हे उगतच हर्षवर्धनचे पैसे देऊ नका. आणि तू दे मग, तू दे. आता हडको टीव्ही सेंटर आणि या परिसरामध्ये कितीतरी अशी मंदिरं ज्यांना सभामंडपाची आवश्यकता आहे, नाही आहे का? कोण करणार ना सभामंडप? आणि हा म्हणतो मी हिंदू धर्म रक्षक. ते पण तुम्हाला शब्द देतो, खासदार झाल्याच्या नंतर जो पहिला खासदार फंड माझ्याकडे येईल त्याच्यातून आपली जेवढी हिंदू लोकांची सभामंडप आहेत त्या शहरातली राहिली ती सगळी काढले. तुम्ही आला तुमचं डेलिगेशन माझ्याकडे, नाही पैसे दिले तर माझे बाप्पा हा तुम्हाला. शेवटचा एक मुद्दा, मी खरं म्हणजे खूप थकलो. तुम्हाला वाटेल आज जरा गंमत करण्यासाठी वाटते, कारण काय झालं, प्रचार करणारा मीच ना, मी आणि माझी बायको दुसरं ओळख आहे ना आमच्याबरोबर. दादा हे सगळे तुमच्या दादा आम्ही सोबत आहोत. सगळा लोड त्या ठिकाणी प्रचाराचा माझा हा मुलगा माझा 10वीत आहे हो. त्याची आई सारखी म्हणत असते, अरे तुझी 10वी आहे, तो पप्पाचं एवढं करू दे. बायको फिरते एकीकडं, पोरगं फिरतो दुसरीकडं, बाप फिरतो दुसरीकडं, सगळं खेळ होऊन गेला. सगळं खेळ झाला, कोण कुणीकडं कोण कुणीकडे. त्यामुळे थोडासा थकवा आलेला आहे. शेवटी जो हडको टीव्ही सेंटर आणि परिसरातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाणीपट्टीचा. मी तुम्हाला एक गोष्ट खरंच सांगतो, औरंगाबादची महानगरपालिका आहे ना, आता तुम्ही म्हणाल मोठं स्टेटमेंट केलं, पत्रकार पण म्हणतील नाही मोठं स्टेटमेंट केलं, मी डेअरिंगनी स्टेटमेंट करतोय, मला माहिती आहे निवडणूक बाकी आहे, पण औरंगाबाद महानगरपालिकेला जसं बीटच करावं लागणार. म्हणजे इतका नालायकपणा चालू आहे की त्याला काही कळतच नाही. पाणीपट्टी 365 दिवसाची आणि पाणी देतात 50 दिवस. कोणी बोलायला गेले की नाद करायचं नाही, डायरेक्ट 353 शासकीय कामात अडथळा, म्हणजे आज साधन जरी ससूर आहे. बलात्कार चालू आहे लोकांवर औरंगाबादच्या. प्यायला पाणी नसावं आहे खेळं बरं त्याच्यापेक्षा. तिथं प्यायला कमीत कमी पाणी नसतं, माणूस वस्तीवर जातो, इथं कुठं जाईल? या महानगरपालिकेला नीट करावं लागेल. आणि हा बी तुम्हाला शब्द देतो, आज मी निवडून आलो की पहिला म्युन्सिपल कमिशनरला घरी बोलले, त्याच्या घरी नाही जाणार मी, त्याला मी घरी त्याला सांगितलं सांग काय करतो तसंच आहे. मग आपण लोक म्हणतात हर्षवर्धन धर्माकडे ढकलून दिली होती, खरं उठून द्यावाच नाही. खैरे उदर खैरे फुकट म्हणत नाही, मिळत खरंच आहे. मी तर जाहीर सांगतो माझ्या डोक्यात खरंच खरंच लोकांसाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे. आणि लोकांसाठी डोक्यात फरक असणं गरजेचं आहे, होत नाही तुम्हाला सांगतो. महानगरपालिका नीटच करून टाकेल, त्यांना सांगितलं मी, आजच सांगतो. हे पहा मी निवडून आल्यासारखं आहे, उद्या मी निवडून आलो तुम्हाला एकच म्हणीन, सोयी राहता का, देता का पाणी, देता पाणी द्या, कचरा साफ करता करा, रस्ते बनवता बनवा, तुम्हाला कुठं कुठं माझी मदत लागते खासदार म्हणून सगळी मदत तुम्हाला करतो. पण जर का तुम्ही आगाऊपणा केला रे तर माझ्याशी गाठ. मी महानगरपालिका नीट करतो, त्याची मी काळजी करू नका. त्या काही काही लोक म्हणतील काही काही आहे त्याचा नगरसेवकांना सांगतील काही नगरसेवक माझं काम करू असं म्हटलं. मी चांगल्यासाठी म्हणतो, वाईटासाठी म्हणतोय का?
ग्रामपंचायतीचं काम आहे, ही ग्रामपंचायतीच आहे महानगरपालिका. खेड्यात ग्रामपंचायत असतील तर महापालिका. सरपंच काम आहे पाणी देणं का नाही आहे? दिलं पाहिजे त्यांनी, का देत नाही? दिलं पाहिजे. कारण मी त्यांना नीट करणार आहे, पण तुम्हाला सांगतो महानगरपालिकेला पण नीट करेल, सोडणार नाही. त्यांना पण डायरेक्ट सांगेल नीट वागा, सोयी राहता शांत राहा. आणि तुम्हाला हेही सांगतो, कधी असं झालं बाय चान्स की 10-20 खासदारावर गंमत येऊन टेकली केंद्राची, तिथं मोदीला केलाय सपोर्ट, पण दिलं तुझं आहे. मी मोदी साहेबांना म्हणत साहेब मी तर तुम्हाला सपोर्ट केलाच आहे, पण मग काही कृपा लावा नाही का महापालिकेचा, लावा नाही का, लय मस्ती करायचं. पाणी देत नाही, कचरा साफ करत नाही, बापाचा माल आहे. मी चंद्रकांत पाटलांबरोबर जो केलेला किस्सा तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि बांधकाम मंत्री, मी कर्नाटकचा आमदार असताना माझे रस्ते खूप खराब होते आणि माझे रस्ते जेव्हा खराब होते मला फंड मिळत नव्हता. पहिले तर मी मनसेत होतो तेव्हा तर टोलेच खाल्ले, शेतकऱ्यासाठी गेलो आणि दिले मला टोले. नंतर शिवसेनेतून निवडून आलो होते, भाजपचं सरकार आलं, भाजप शिवसेने, शिवसेना कोणी विचारित नव्हतं कुत्र. दोन्ही करून फसलो, लोक दावडं करायला लागले. आमदार 2 तास झाला रस्ता बनवित नाही. म्हटलं आता काय आम्हाला दिली आपली, आता काय करणार आपण. मी चंद्रकांत दादा पाटलांकडे गेलो एक दिवशी. मी म्हटलं दादा माझे रस्ते खूप खराब, मला रस्त्यात पैसे देतात तुम्ही. म्हणे हे कशाला रस्त्याला पैसे किसे म्हणतो, त्याच्यापेक्षा एक काम करा. आम्ही असं स्कीम काढली, शिवसेना लई ताण दिले की आम्हाला ते उद्धव ठाकरेंचे काही पैसे मागतो, त्याच्यापेक्षा आमदार लोकांना 5-5 कोटी द्यायचे, आमदारच खरेदी करायचे. मला जर वाईट वाटलं, मी म्हटलं असं कसं, मी तिथं निघालो आहे. आता मी तोंड बंद ठेवलं पाहिजे ना, मी तिला प्रेसला सांगून ते असं म्हणतो. महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार फोडू लागले, शिवसेनेचे आमदार फोडू लागले. लगेच चंद्रकांत दादा पाटलांचा फोटो सांभाळला आणि तुमचा जावई सांभाळा. अरे काय घरातल्या गोष्टी बोलायच्या, ते स्टेजवर बोलतो, मला याला सांगणार आहे काहीतरी. रावसाहेब पाटील म्हणलं कोण आलं होतं तुमच्याकडे, हे म्हणजे रस्त्याचे काय देऊन टाकायचं असते तेव्हा माझ्या तालुक्यात 650 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले. 650 कोटी, 380 कोटी रुपयाचा एकच रस्ता आहे माझा, शिवबंगाल किशोरबाई भराडी. बघून घ्या, चेक करून घ्या, चालू आहे ती कामं. 200 कोटी रुपयाचे वेगळे रस्ते चालू आहेत माझ्या तालुक्यात. माझा तालुका एवढासा, तुमचं शहर एवढं, माझ्या तालुक्यात 650 कोटी, तुमच्याकडे 100 कोटी. अरे काय चव आहे साहेब. माझ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मला 25,000 कोटी रुपयाचा निधी दिला. काही जर ते कोरड्याचं जयबाबाजीचे म्हणत असतात की हर्षवर्धन जर लोकसभेत गेला म्हणजे भाषण नातं बनवून बंद केले, तर मोदी साहेब विचारतील रावसाहेब पाटलांना, रावसाहेब पाटील किधर छुपा के रखा था ये हिरा. मी कोरड्या पाटलांना म्हटलं तसं नाही म्हणा. मोदी म्हणाले बुटकून आणलं, हे कुणाला संभाजीनगर हे सारखं थांबवलं चालू आहे का. पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, निधी द्या, निधी द्या, निधी द्या. मी म्हटलं असं होईल. शेवटी मोदी म्हणते बाबा याला मंदिर पण देऊ नका, गप्प करा, आपण याला सांभाळायचा विषय. ही सगळी शक्ती मी तुमच्यासाठी वापरेन. मी रेणुका मातेची शपथ घेतलेली, मी तुम्हाला सांगतो, गद्दार नाही म्हणत. जी काही शक्ती मला मिळेल ती शक्ती सगळी तुमच्यासाठी वापरेल. मी 100 कोटीच्या रोग खुश करतात ना तुम्हाला, मी तुम्हाला दाखवतो. माझ्या सासऱ्यांनी 6,000 कोटी रुपयाचे रस्ते केले जालन्यामध्ये, 6,000 कोटी रुपयाचे. या बावळ्याला 600 कोटी पण नाही आणता येईल. ऐकलंच आहे महाराष्ट्रात बोंबलात बसलेत लोक, रस्त्याचा पत्ता नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव अपक्ष खासदार झाला आणि गुंडी गुंतली. तुम्ही समजून घ्या, आपली लॉटरी 100% लागत. मग तुम्ही पहा मग कसं होतं, मग पहा आपले 44 तुम्ही म्हणाल बाप असं बी राहतं का खासदार, असंच राहतं.
चंद्रकांत दादा पाटलातून 600 कोटी गेला पट्टे. हा चंद्रकांत पाटील बोलायचं बापाला होत नाही. कुठल्या शिवसेनेच्या आमदार एवढा पैसा नाही एवढा मला मिळाला. नाक दाबून तोंड उघडलं याची आम्ही. आणि तुमच्यासाठी ना माझ्यासाठी नाही. माझं नसतंय एकच पोरग आहे. आणि ते अशी निवडत नाहीये अशी पोरग आहे माझं. मला कौतुक आहे अभिमान आहे माझ्या पोराचा. मला कडक भाषण करू त्याला उभं केलं असं तुम्ही म्हटलं माझ्या तू मस्त चालू आहे एकदम. आणि तुम्हाला सांगितलं खासदाराची पगार सांगितलं तुम्हाला 2,45,000 रुपये महिना. काय घेतो तुम्हाला आहे का बरं 2,45,000 रुपये महिना? हा तेवढी पगार आहे. विमान फुकट टाकतो सगळं फ्री आणि विमानात फ्री. टूर गेला तर 5 स्टार हॉटेलमध्ये. अरे लागतं काय माणसाला? खायला चांगलं अन्न, फिरायला एक चांगली गाडी, विमानात जायला भेटलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे काय लागतं? आणि काही दिवस त्याच्या काय प्रॉपर्ट्या करून ठेवल्या माझ्या मुलासाठी, त्याच्या मुलासाठी, त्याच्या मुलाच्या मुलासाठी. आणि सगळे चालले होते एक दिवशी दर्शनाला. क्रुझर पूर्ण पलटी झाली, चुरा होऊन सगळे मेले. आणि त्या प्रॉपर्ट्या तिथं जाऊन गेल्या, बाकीच्यांनी येऊन खाऊन घेतल्या. काय कामाचं? त्यामुळे प्रत्येक या ठिकाणी लोकांना मी सांगू इच्छितो, हर्षवर्धन जाधव खासदार झाला तर तुम्ही प्रत्येक माणूस खासदार आहात. प्रत्येक माणूस खासदार आहात. ही खासदारची काही माझ्याबरोबर धूळ जाणार नाही. तुमची आहे ती तुमची आहे. आणि नेहमी आमदारकीच्या काळात सुद्धा आणि आता ज्या वेळेला अशी स्थिती निर्माण झाली की उद्या कदाचित मी खासदार होऊ शकतो, या वेळेला सुद्धा हे निश्चित मला भान राहील की ही तुमची गाडी आहे, ही लोकशाही आहे, ही आमच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे. जशी निजामशाही, जशी आदिलशाही, तशी ही लोकशाही आहे, लोकांचं राज्य आहे. त्यामुळे हे लोकांचं राज्य आहे हे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वजण येत्या 23 तारखेला आपण मोठ्या ताकदीने उभे राहा आणि मतदान करा अशा पद्धतीची विनंती करतो. उद्या आपली ट्रॅक्टर रॅली आहे. सकाळी 11 वाजता इथूनच सुटणार आहे. जवळपास 500 ट्रॅक्टर येतील असं दिसतंय.